खाता पिता गावी तुम्ही कथा सत्य कलाची रे सत्य कलाची अरे जिल्हा बाला घाट वारा शिवली तैसिला काय घडी हाल बापा ठेवा झाली रे ठेवा झाली तिथलं सत्य घडलेला अनुभव. अरे सुधाकर कैत रे मुक्काम वारा शिवली सुधाकर कैत रे मुक्काम वारा शिवली सत्य सेना पदनी सत्य सेना पदनी हो तर बघा सुधाकर कटरे मुक्काम वारा शिवली पत्नीचे नाव सत्यकला आणि अरुण नावाचा एक बाळ असं 3 जणांचं सुंदर परिवार होतं. परंतु एक हसता खेळता परिवार होता. त्या परिवाराच्या मागे कशी बला लागते आणि एक चांगली हसती खेळती बाई सत्यकला बाई अचानक त्या सत्यकला बाईच्या अंगामध्ये भूत यायला लागतो आणि त्या भूताच्या पायी बघा त्या सुधाकरला काय काय करावं लागतं. एक दिवस काय घडलं काय घडलं अरे पूर्ण चांगला परिवार होतो. परंतु अचानक जेव्हा सकाळीच सत्यकला उठली तर ती वेगळ्याच प्रकारची करायला बसली. आरडाओरडा करायला बसली. आपल्या पतिदेवाकडे तावरतीवर बघायला बसली. अरे उठली सकाळी ती सत्यकला उठली सकाळी ती सत्यकला
तिला आले शेजारी पहाया तिला हात तिला मारते वेदाया मुरडाया लागते भाऊ मुरडाया लागते उठाले सकाळे दे संध्याकाळला उठाले सकाळे दे संध्याकाळला साला बेला महादेव भाऊ मुरडाया लागते भाऊ मुरडाया लागते. तर बघा, अरे जेव्हा दुसऱ्या दिवशी सत्यकलाबाई उठली तर आपल्या पतिदेवाला ओळखू शकत नव्हती, अशी हालत होती. अरे तावरतीवर पाहायला बसली ती. सुधाकरला वाटलं बापा ही रात्री चंगली होती म्हणे, आता काय झालं अचानक. अरे यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मौल्यातले लोक गोळा जमा झाले. त्यांनी सांगितलं म्हणे, अरे या बाईच्या अंगामध्ये भूत शिरलेलं आहे, तुझ्या म्हणे एखाद्या वैद्याला घेऊन ये, एखाद्या पंड पुजाऱ्याला घेऊन ये. गेला गावामध्ये आणि एका पंड्याला बोलावून आणलं. त्या वैद्याने काय केलं, चांगलं टोपलाभर लिंबू बोलावलं, इतर सामुग्री सांगितली, हे आणा ते आणा. सांगितल्याप्रमाणे पूर्ण सामुग्री गोळा केली त्यांनी आणि बसवलं बाईला समोर. अरे जाणता आला घरी समोर बसली सत्यकला. जाणता आला घरी समोर बसली सत्यकला. भाग्य बनता कही भागवीर माय बाई तुम्हारे मंत्रा कही भागवीर माय बाई. चाला नरे कमल बसना सकाला, चाला नरे कमल बसना सकाला. तुम्हारे मंत्रा कही भागवीर माय बाई तुम्हारे मंत्रा कही भागवीर माय बाई.